आता आपण बी जाऊन बसू तिथं. ते आले का मगच आपण पण मिरच्या तोडायला सुरुवाती चालला. ते जोपर्यंत येत नाही पप्पा ते आता तोपर्यंत आपण पण नाही जायचं. मस्त झाडाखाली आराम. सगळे आता एकमेकांचा हेवा करायला लागले. मम्मीन त्या बघा अजून पण निंदायचं काम चालू आहे त्यांच्यावालं. चला गाईस आता तुम्हाला ना काहीतरी दाखवतो मी. मस्त वातावरण झालंय साई. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सकाळ सकाळीच शेतामध्ये आलो होतो आपण. 9 वाजलेत. हे बघा, हे आपलं जे किल्क आहे ना, हे काढायचं आहे. इतकं तण होऊन गेलं ह्याच्यामध्ये बघा तुम्ही. म्हणजे ते भाजीपालाच दिसत नाही याच्यामध्ये. पूर्ण शेत आहे बघा. तिकडं मम्मीन ते आले आहेत बघा. निंदायचं काम चालू आहे यांचं. एवढे शेतामध्ये बघा इतकं तण आहे. सगळं निंदायचं काम चालू आहे त्यांच्यावर. सो चल आपण जाऊयात तिकडं. आणि आज जे मिरच्या आहेत ना, मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की लाल मिरच्या काढून पूर्ण शेत आपल्याला ते क्लीन करायचं आहे. ते पण काम आहे. पण बघूयात आज होतं का नाही ते. इकडं बघा ह्या साईडला बी किती तण होऊन गेलं आहे भेंड्यांमध्ये. भेंड्या 2-3 दिवस झालेत. ते भेंड्या पण काढल्या नाहीत ना. पूर्ण मोठमोठ्या होऊन गेल्या आहेत भेंड्या. त्या पण बघा इकडं तण तर इतकं झालं आहे गवत. त्याच्यामध्ये भाजीपालाच दिसत नाही बघा. या साईडला तुम्हाला दिसत असतील भेंड्या कशा प्रकारे. तणच एवढं झालं आहे म्हणजे गवतच इतकं झालं आहे की त्याच्यामध्ये भाजीपालाच दिसत नाही बघा. ह्या साईडला आपल्याला ह्या साईडला ज्या मिरच्या आहेत ना, त्यात लाल मिरच्या काढायच्या आहेत. आज बघूयात बरं आज होतं का नाही ते काम. जर झालं पॉसिबल तर ते आजच काढायचं आहे आपल्याला सगळं. मक्की पण बघा किती मस्त आलेली. हे मोठमोठे मक्के आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्ही. जे मक्कीचं कणिश आहे ना ते बघा कसे झालेले आहेत बघा. या साईडला बघा, हे बघा. चला आता मम्मीन ते आता चालूच आले आहेत. अजून अर्धा 1 तास झाला की ते थोडंसं निघतील. ते झालं की मग नंतर जेवणला बसायचं आहे आपल्याला. आणि बघूयात आता. बाबांन ते बी तिकडे गेले त्या शेतामध्ये. तिकडनं आले की मिरच्याचं काम करायचं का नाही आता ते बघू. पप्पान ते काय सांगतात ते त्याच्यावरच आहे. चला भेटूयात थोड्या वेळात. या साईडला बघा निंदल्या गेले बघा. ह्याच्यामध्ये किती फरक आहे. त्या साईडला बघा कसं आहे पूर्ण गवत आहे. आणि इकडं बघा हे निंदल्यानंतर कसं दिसतंय. अजून मी निंदाचं चालू आहे. या साईडला बघा डांगरांची वेल पण लावलेली आहे. डांगर बघा कलिंगड कोणतं आहे काय माहिती आता. लावलेत पण भाजीपाल्यामध्येच लावून दिलेत बघा. हे गिलकं आहे. हे डांगराचं बी आहे बघा इकडं या साईडला. सो चला आता सुरा पाणी भरायला गेला. जेवण पण करून घेतलं आता. थोडं 10:30 वाजून गेलेत. सो आता जेवणलाच बसणार आहेत बघा. सुरा पाणी पण घेऊन आला. मस्तपैकी आता जेवण करून घेऊ. सावली बघा निंबाचं झाड आहे त्याच्या बाजूला मस्तपैकी सावली आहे. इथे जेवण करून घेऊयात आता. आणि त्याच्यानंतर परत आता आपल्याला मिरच्या त्या पण काढायच्या आहेत. ह्या एक शेतामध्ये जेवणची मजाच वेगळी असते. एकदम भारी बघा. इकडे शेजारीच कांदा पण आहे. मस्तपैकी वातावरण असतं. अशी हवा येते एकदम मोकळी हवा आहे. चला आता बसूयातच आपण थोड्या वेळा जेवणला. चला गाईस जेवण झालं आपलं. आपण आता चाललो मिरच्या तोडायला. हे बघा ह्या बाया. बायांनो जेवण बिवण करा. नुसती कामच करता का काय. चला गाईस आपण जाऊ आता मिरच्या तोडायला. झाड विड उपटून फेकायची का काय आज. काकाचा व्हिडिओ काढायचा आता. हे बघा गाईस काय मजा करतायत ते पप्पांची. काल पूर्ण खतरनाक धूम होते काल तर. चला आता आपण मिरच्या तोडून घेऊयात. हा शेवटचा हप्ता आहे आपला मिरच्यांचा. सगळ्या लाल मिरच्या सगळ्या तोडून टाकायच्या आहेत. आणि हे वावर पूर्ण क्लीन करायचं आपल्याला. लई घाण बी झाली ना ह्याच्यामध्ये बघा. थोड्याफारच मिरच्या दिसत आहेत जास्त नाही आहेत. पण तरी भरपूर निघतील ना. खूप जास्त मोठा पाट आहे बघा. इथून पूर्ण एवढा पाट आहे हा पूर्ण पाट आहे. चला गाईज मिरच्या तोडवायला सुरुवात केली बघा. सुरुवात तर झाली आपली. या साईडला बघा सुरा मिरच्या तोडतोय. इकडं मी आणि इकडं नाना 3 जण लढवले आहेत. आणि तिकडं मम्मीने त्या बघा निंदायचं काम चालू आहे त्यांच्यावालं. सो चला आता सुरुवात तर केली. बराच वेळ लागेल कारण भरपूर मोठं वावर आहे नाही. चला तोड्यात मिरच्या. चला गाईज
एवढा पाठ होऊन गेला आपला तोडायचा बघा. सुरा तोडतोय अजून इकडे या साईडला बघा. हा पाठ झाला आपला, अजून एवढा बराच बाकी आहे. ऊन आहे ना, उन्हामुळे थोडंसं तोडायला खूप जीवावर जात आहे. त्या साईडला बघा पप्पा ते तिकडे निघून गेले. ते मम्मी ते जेवणला बसल्यात ना, त्यांना पाणी आणतायत बघा. ते पाणी आणायला चाललेत विहिरीवरती. आणि आम्ही इकडं मिरच्या तोडतोय बघा. आता सुरुवातीकडं तोडतोय मिरच्या. चला आता आपल्याला पण लगेच तोडावं लागेल, कारण जास्त टाईमपास करून चालणार नाही, नंतर खूप जबरदस्त ऊन होऊन जाईल. सो आताच थोडं कमी ऊन आहे, कमी उन्हामध्ये सगळ्या तोडून ठेवावं लागतील लगेच. चला गाईस, ते बघा आम्ही केव्हांचं मिरच्या तोडत होतो. पप्पा ते तिकडे जाऊन बसलेत. आम्ही खूप आवाज दिला पण ते इकडे येतच नाही आहेत बघा, झाडाखाली जाऊन बसलेत. चला आता आपण बी जाऊन बसू तिथं. ते आले का मगच आपण पण मिरच्या तोडायला सुरुवाती चालला. ते जोपर्यंत येत नाही पप्पा ते आता, तोपर्यंत आपण पण नाही जायचं. मस्त झाडाखाली आराम. सगळे आता एकमेकांचा हेवा करायला लागले. ऊन आहे, उन्हाचं लवकर तोडल्या जाईल म्हणून पप्पांना बोलवलं होतं. ते येतच नाही तर बघा बसून राहिले तिथं. चला जाऊ आपण त्यांच्याकडे. हा 2-2, 3-3 तास लावले ना. आता तू येत नाही तोपर्यंत आम्ही बी इथं बसू, मस्त आराम करू. आम्ही बी झाले जेवण यांचे. मग हे बघा गाईस, आपण बी आराम करू आता. पप्पा जोपर्यंत मिरच्या तोडायला जात नाही तोपर्यंत. त्या सुरा बी आला इकडं. हे एकमेकांचा हेवा करायला लागले वय सावलीत बसायला. काढ ग ह्यांना, घे लाकूड बिकूड घे जरा. हा ना, लाकूड घ्या, लाकूड काढा एकमेकांना बाहेर यांना. नंतर उन्हाची जीवा नाही जा. दराच राहिलं वरच्या तुकड्या, वरच्या ह्याच्यातलं बरंच गेलं. हा ना, दुकानावर बसायला हा त्याच्यातून जाऊ कांदो. तू बी चाल ना आता. कांदा सकाळचं उपटत रे आता कुठं. पाट या ना, पाट उपटावून खांदावून जाते ना. कोण सुरा ना, कोण हे बघा गाईस कसं एकमेकांचा हेवा करताय ते. कामाला पाहिजे. हा ना, तुला एकच पारखे काम पाहिजे बसलं घटच्या बस. संध्याकाळी माणूस काम करतं ना. काम बरोबर येणार आहे. 7 वाजता आलं ना, 3 तास मी आखे दुसरा काम होतो. लताबाई राहिली ना ह्याला, मी जागे मोळ घालून घेऊन त्या टावली म्हणे ना. आता मला घरचं आवरतच ना. जातो मग माझी सोय निघत नाही. काल आहे ना अख्खं डब्बा घसलं गे, अख्खं डब्बा घसलं बट दिवसभर आवडलं आणि दिवसभर फिरला. चला काहीच बघा इथं काय चालू आहे. यांचे भांडण चालू आहेत, भांडण. चला काहीच बघा आले ते. बराच अर्धा 1 तास आराम केला सावलीला. आराम केल्यानंतर 3 जण आलेत. आता आम्ही 3 जण आलोत. चला आता लवकर मिरच्या तोडून घेऊयात आपण. काय किलो आहे लाल मिरची? 400 रुपये. 400 रुपये किलो. हा हा हा, एवढ्या उन्हामध्ये मिरच्या तोडायच्या साध्या प्रकार काय बघा. असा येईन का पैसा? बरोबर आहे, बरोबर आहे. काम केलं तर पोटाला खायला भेटते, नाही काम केलं मग काय भेटते? ऐकाय दिन कोण? बरोबर आहे. चला गाईस, झाल्या मिरच्या. बघा इकडं आबा उभे आला तर आज मिरच्या तोडायला. मेंढ्या आल्या आहेत त्यांच्या. हे बघा इकडं मेंढकं दाखले का आपल्या, किती खतरनाक आहे डायरेक्ट आज मेंढ्याकडे आहे रे एकटंच. चला आता झाल्या मिरच्या तोडून. हे बघा इथं 1 थैली भरली. पाणी बिनी प्या. हे बघा हा बाबा बी तोडू लागला मिरच्या मस्तपैकी. चला आता पाणी पिऊ. ह्या मिरच्या तिथं सावली खाली घेऊन जाऊ. तिकडे घेतो का तिकडं आहे? तिकडेच घे गाड्यांकडं. हे बघा 10 का बा. चला गाईज आता मस्तपैकी आपल्याला दिवसभर आराम झाला. आपलं काम आता. हे बघा चला आता जाऊ आपण पाणी ते पिऊ. एरीवरती पाणी मस्त वरच्यावरच पाणी आहे. चाल त्यांना कळशी भरून घेऊन येत ना. चला गाईज वासुर आपण चालला पुढं. पाणी पिऊतात पण आता. चला गाईज मस्त सावली खाली आराम चालू आहे आमचा. बघा इकडं हे बघा सगळेजण बसलेत आता मस्तपैकी. वातावरण बी इतकं छान झालं ना. ऊन कमी झालं आहे आता थोडंसं. बघा कसं वातावरण आहे. मम्मीन त्या बघा अजून पण
निंदायचं काम चालू आहे त्यांच्यावालं. बघा अजून बरंच बाकी आहे. इकडचाच पार्ट अजून झालेला नाही. हा तिकडचा झालं थोडंसं, हा बाकी आहे बघा, हा पूर्ण पार्ट, आणि तिकडचा पण पूर्ण बाकी आहे अजून. त्यांना संध्याकाळ होऊन जाईल. सो चला आता आपण बघू, आता थोड्या वेळात घरी जाऊयात आपण. मिरच्या त्या काढल्या आहेत, घरी घेऊन जायच्यात आपल्याला. बघूयात तोपर्यंत थोडा वेळ करूयात आराम आपण आता. हे बघा मस्तपैकी बसलेत सगळे सावलीला. चला गाईज निघूयात आपण आता घरी. मिरच्या घेऊन जायच्यात आपल्याला घरी. चला पप्पा ते बघा तिकडे मिरच्या घ्यायला चालले. आपण पण आता बाईक काढू आणि निघूयात आता घराकडे. चला गाईज आपण ह्या शेतामध्ये आलो होतो इकडं. बैलांना पण चारा पाणी करायचं आहे. अजिंठ्या पण आलेल्या आहेत आय थिंक शेतामध्ये. काही कांदे काढतायत की काय माहिती. उपटायचं काम चालू आहे, कांदे उपटायचं. आज उपटतायत की उद्या काय माहीत नाही. चला जाऊयात आपण तिकडं. बघा या चिचवाल्याच्या वरच ते एक तुकडं आहे तिकडचं खालचं आय थिंक, त्याच्यामध्ये आलेत का नाही आता बघावं लागेल अजिंठ्या. ते बघा काहीच तिथं कांदा उपटून ठेवलाय बघा आजीने. हा बघा कांदा दिसतोय का. आणि अजिंठ्या इकडं सावलीखाली बसल्यात बघा, इकडं निंबाच्या सावलीखाली बसल्यात अजिंठ्या. सो चला जाऊयात आपण अजिंठ्यांच्याकडं. चला गाईस बघा इथं बरं का आजीचं थोडंसं कांदा राहिलेलं होतं बघा. मागच्या वेळेस मधला पट्टा काढला गेला होता, पण कोपऱ्याचे जे राहिलेले होते ना कांदा, ते आता सध्या उपटायचं काम चालू आहे बघा. इथं नाना आलाय. अजिंठ्या केव्हाचं उपटत होत्या बघा, सकाळच्या आल्यात. तिकडचा पाट उपटून ठेवलाय बघा अजिंठ्यांनी. हा पूर्ण उपटून ठेवलाय. आता इकडचा थोडासा पाट बाकी आहे, तो उपटून घेत आहेत मस्तपैकी. आणि सकाळ हे कांदे खांडायचे आहेत आपल्याला. चला गाईज नाना ते कांदे काढतायत. आता आपल्याला मिरच्या त्या घरी घेऊन जायच्या आहेत. सो चला निघूयात आपण घराकडे. चला गाईज फायनली घरी पोहोचलो. आता थोडा वेळ मस्तपैकी रिलॅक्स हो, झोपू थोडंसं, आणि परत सायंकाळी आपल्याला मम्मीने त्यांना घ्यायला जावं लागेल. बघूयात जर पप्पा ते घेऊन आले तर ठीक आहे, नाही तर मग मला जावं लागेल घ्यायला. चला आता थोडा वेळ रिलॅक्स करूयात. चला गाईज फ्रेश झालो थोडंसं. आता मम्मीने त्यांना घ्यायला जायचं आहे. निघूयात आपण शेतामध्ये. वावरामध्ये आलो बघा. अजून यांचं निंदायचं पण बाकी राहिले. मस्त वेफर्स पण घेऊन आलोय. आता मस्त इथं सावलीमध्ये बसून खाऊ मस्तपैकी. हे बघा या साईडला किती क्लीन झालं बघा. हा पार्ट तो अजून निंदायचा बाकी आहे. ह्या साईडचा पूर्ण पार्ट क्लीन झाला बघा. काय अजून झालं नाही तुमचं निंदायचं? लय जबरदस्त तण आहे गाईस बघा. अजून निंदायचं काम चालू आहे. चला आता आपण थोडंसं मस्त सावलीला बसू, वेफर्स खाऊ. चला गाईस आता तुम्हाला ना काहीतरी दाखवतो मी. आपलं ना शेतामध्ये काय काम असो नसतो, पण एक काम ना आपल्याला आता नेहमी वाढलं आहे आपल्यासाठी. कांदा आपल्या शेतामध्ये आणि 4 गोड्या आहेत तिथं. त्या 4 गोड्या पावसाचं वातावरण असल्यामुळे ना हे बघा दररोज सकाळी कांदा ओपन करावा लागतो आणि संध्याकाळी झाकावा लागतो बघा. ती एक गोडी जी ती झाकून दिली पप्पांनी बघा. नाना ते झाकतायत. ते बघा तिकडची एक पण झाकली. आता ही 3री गोडी आपल्याला झाकावं लागेल. म्हणजे दररोज संध्याकाळी झाकावी लागते आणि सकाळीच येऊन त्याला ओपन करावं लागतं, नाही तर मध्ये घाम फुटतो, कांदे खराब होऊन जाण्याचे चान्सेस असतात. आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे रात्री जर पाऊस आला तर कोण परत रात्री इथं शेतामध्ये येईल. त्याच्यामुळे बघा आत्ताच झाकून ठेवत आहेत. हे बघा ह्या साईडला नाना ते झाकून देतोय, कारण ऑलरेडी दगडं सगळे आजूबाजूला आहेत. सो त्याच्यामुळे जास्त काही वेळ नाही लागत, लगेच झाकलं जातं इथे बघा. पटापट झाकायचं आणि त्याच्यावरून लगेच दगडं जे आहेत ते ठेवून द्यायचे आहेत आपल्याला. चला आता ते झाकलं गेलं की मी इकडचं हे झाकून घेतो. ही एक गोडीची कांद्याची ही मी झाकून घेतो इथे. ठीक. चला गाईच आपला हा कागद पण झाकला गेला. आता आपण ह्याच्यावरती ना दगडं ठेवून देऊ तिथं. हे पण आजूबाजूला ऑलरेडी दगड आहेत आपल्या आता इथं, कारण ज्यावेळेस पहिल्यांदा पाऊस आला होता ना त्यावेळेस आपण दगड ठेवलं. आजूबाजूला तिथं ठेवून दिलेले होते दगड. बरेच मोठमोठे दगड आहेत या साईडला बघा. कुठं
जरा कागद वडायचा ना पुढं उघड येत वर जरा फक्त कागद वडायचा फक्त जरासा वर फक्त बस झाला पॅक बघा काहीच या साईडला झालेत आपले दगड ठेवून या प्रकारे पूर्ण कांदा झाकला गेला बघा तिकडचा पण झाकला गेला हा पण झाकला गेला आता काहीच मी तुम्हाला बघा वातावरण दाखवतो कशा प्रकारे वातावरण झालं बघा किती छान दिसतंय सूर्यास्त होतोय बघा मस्त वातावरण झालंय सायंकाळ सूर्य पण येऊन गेला शेतामध्ये 5:30 वाजून गेलेत त्यांचं तर काही निंदायचं पूर्ण झालं नाही दोन चार लाईनी राहून गेलेत बघा आता मम्मी ते पण निघालेत आता सो चला आता आपण त्यांना घ्यायला आलो होतो घरी सोडूयात आपण त्यांना चला काहीच घरी आलो होतो बघा इथं आजीन त्या पण आल्यात मम्मीन त्या थोडं घर झाडून घेत आहेत आता मस्तपैकी स्वयंपाक बनवतील मम्मीन त्या आपण जेवण करूयात थोड्या वेळात चला काहीच या जेवणला सर्वांनी खिचडी केली बघा पापड आहे मस्तपैकी या साईडला खिचडी चला बसूया जेवणला आपण चला काहीच जेवण झालं होतं आपलं थोडा वेळ बसलो होतो रिलॅक्स होत हे बघा इथं पप्पा ते टी व्ही मस्तपैकी मूवी बघतायत टॅबमध्ये चला आता झोपलेच सर्व झोपूयात आपण पण सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय